नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनमध्ये आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन वाद घातल्याचा दावा केला जातोय. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून वाद घातला असं तरुणाचं म्हणणं आहे. आरक्षणाच्या वादावरून धमकी आणि दमदाटी केल्याचाही आरोप आहे. 2 महिन्यांनी मारून टाकू, लक्ष्मण हाकेंनी धमकी दिल्याचा तरुणाचा आरोप आहे. आरक्षणाच्या वादावरून वाद झालेला आहे. तरुणांनी हाकेंना कोंढवा पोलिसांच्या आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन वाद घातल्याचा दावा जो आहे तो केला जातोय. हाकेंना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती तरुणांकडून दिली गेलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून हाकेंनी वाद घातला असा तरुणांचा आरोप आहे. तर हाकेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन वाद घातल्याचा दावा केला जातोय. नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं ते आपण पाहता एकीकडे, तर दुसरीकडे हाकेंना कोंढवा पोलिसांच्या ताब्यामध्ये दिल्याची माहिती आहे.